हाय स्टुडंट्स, काल आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबर स्टार्ट केलेत मागच्या व्हिडिओमध्ये. त्यात आपण बघितलंय नंबर्स फॅमिलीमध्ये स्टार्टिंग आपलं होतं नॅचरल नंबर्स आर डिनोटेड बाय एन आणि ते आहेत नंबर्स 1 2 3 4 इनफायनाईट. दुसरं पाहिलं आपण होल नंबर्स डिनोटेड बाय डब्ल्यू, ते आहेत 0 1 2 3 4 इनफायनाईट. तिसरं पाहिलं आपण इंटिजर्स, जे की आय न डिनोट करतो आणि ते आहेत इनफायनाईट, -3 -2 -1 0 1 2 3 4 इनफायनाईट. फोर्थ वन रॅशनल नंबर्स यम अपॉन एन फॉर्म. यम आणि एन हे इंटिजर्स आणि एन इज इक्वल टू नॉट झिरो. आणि फिफ्थ वन इरॅशनल नंबर्स, ज्याच्यात की आपण सांगितलंय हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग आर कॉल्ड इरॅशनल नंबर्स. आता ही इरॅशनल नंबर्सची डेफिनेशन तुम्हाला नवीन आहे, त्या एक्झरसाइज मध्ये पुढे जिथं येईल तिथं आणखीन आपण डिटेलमध्ये बघूयात. Now today we are going to start that 1.1 problem set 1.1 practice set. In this first question is show the following numbers on a number line. नंबर लाईन तुम्ही बघितली, पण नंबर लाईन वर तुम्ही आतापर्यंत फक्त इंटिजर्स डिनोट केले, म्हणजे -3 -2 -1 0 1 2 3 ह्या नंबर्स पैकी तुम्ही आतापर्यंत नंबर लाईन्स वर नंबर्स डिनोट केले. आता आपण रॅशनल नंबरची डेफिनेशन पाहिल्यामुळं आपल्याला हे जे आहे ते फ्रॅक्शन मधले, ज्याला की आपल्याला रॅशनल नंबर्स म्हणता येईल, दीज रॅशनल नंबर्स, हे रॅशनल नंबर्स आपल्याला नंबर लाईन वर डिनोट करायचे. मग फॉर दॅट पहिलं एक्झाम्पल त्यातलं आहे पहा, दॅट इज 3/2 5/2 -3/2. रिमेंबर इट, लक्षात घ्या, तिन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण मागचंच बघूयात, 7वी मध्ये जर हे नसेल तर तुम्ही नंबर्स कसे डिनोट केलेत. इथं आपण एक पॉइंट घेऊन तिथं 0 डिनोट करत होतो आणि युनिट प्लेसवर आपण पॉझिटिव्ह साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स घेत होतो. आता मी हे युनिट डिस्टन्स वर आता हे पॉझिटिव्ह साईडला सेम डिस्टन्स येईल असं घेऊ लागलोय. पाहिजे तर तुम्ही पट्टीनं स्केलनं मोजून घेऊ शकता. मी इथं घेतलंय डायरेक्ट, जे की सेम यायलंय. नाव निगेटिव्ह साईडला सेम लाईक दॅट मी असे हे पॉइंट्स घेतले. हिअर 1 2, दिस -1 -2, मग इकडं आपलं हे 3 येईल, इकडं -3 वगैरे येईल आणि ते नंबर्स आपल्याला दाखवता येतील. आता या स्टँडर्ड मध्ये हे आपला जो एक्झाम्पल मध्ये डिवायडेड बाय 2 आहे त्याचा आपण भाग बघूयात. मग डिनॉमिनेटर मध्ये जेवढा नंबर असेल तेवढा युनिट प्लेसचे पार्ट करायचे. म्हणजे इथं डिनॉमिनेटर मध्ये डिवायडेड बाय 2 आहे, तर युनिट प्लेसचे 2 पार्ट करायचे, सेम पार्ट. डिवायडेड बाय 2 असल्यामुळं त्यातनं एक कमी करायचा आणि त्याच्यामध्ये एक पॉइंट घ्यायचा. म्हणजे 0 to 1 मध्ये इथं मी आणखीन एक पॉइंट घेतला. अगेन 1 to 2 मध्ये मी इथं आणखीन एक पॉइंट घेतला आणि सेम निगेटिव्ह साईडला मी एक पॉइंट घेऊ लागलोय. पॉझिटिव्ह साईडला आपल्याला आणखीन थोडं नंबर लाईन वाढवावं लागेल. तेवढ्याच युनिट प्लेस डिस्टन्स वर मी 3 घेऊन ह्या दोन्हीच्या मध्ये एक पॉइंट घेतला. परत बघा काय केले ते इथं, हे 0 to 1 2 3 हे सेम युनिट डिस्टन्स वरचे आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मागच्या इयत्तेप्रमाणे हे पॉइंट्स घेतले. डिवायडेड बाय 2 असल्यामुळं हे त्यातनं एक कमी करायचा आणि युनिट डिस्टन्स वर एक पॉइंट घ्यायचा, ज्याच्यामुळे की त्याचे दोन सेम डिस्टन्सेस होतील. या दोन्हीच्या मध्ये एक पॉइंट घेतला, या दोन्हीच्या मध्ये एक पॉइंट घेतला. नाव स्टार्ट कसं होतंय बघा. आता 0च्या पुढं डिवायडेड बाय 2 आपण 2 पार्ट्स केल्यामुळं हे पॉइंट असेल 1/2, हे असेल 2/2,
हे असेल 3/2, हे असेल 4/2, हे असेल 5/2, हे असेल 6/2. डिवायडेड बाय 2 घेतलं गेल्यामुळं मग 1/2 पासून स्टार्ट झालं. त्यापैकी आपल्याला 3/2 डिनोट करायचंय. मीन्स धिस नंबर डिनोट्स 3/2. आता तुम्ही म्हणताल इथं 1 लिहिलंय, सो वी हॅव कॅन्सल्ड धिस. 2 1 जा 2, 2 1 जा 2, ते 1 आलं. मग हे बाकीचे नंबर्स आपल्याला लिहायची गरज नाही. हिअर वी कॅन कॅन्सल इट. 2 आलं. जे नंबर सांगितले तेच डिनोट करायचे. हे 5/2 इकडे आहे. 6/2 ला कॅन्सल केलं तर 3 येईल, ते सुद्धा लिहायची गरज नाही. इथं असं एरो दाखवून हे नंबर्स आपल्याला लिहिता येतील. आता निगेटिव्ह साईडला आपल्याला -3/2 लिहायचंय. मग झिरोच्या ह्या साईडला इथं बघा, पहिला पॉइंट म्हणजे -1/2, -2/2, -3/2. हे 3 नंबर्स डिनोट करा म्हणलं होतं नंबर लाईनवर. बघा आले का नंबर लाईनवर हे 3 नंबर्स. ओके, हे 1 2 3 -1 -2 ठेवले तरी चालतात, नाही ठेवलं तरी चालू शकतंय. Now for the second example, 7/5 -2/5 -4/5 डिवायडेड बाय काय आहे इथं 5 आहे. म्हणजे युनिट प्लेसचे आपल्याला किती पार्ट्स करावे लागणार आहेत? 5 पार्ट्स करावे लागणार आहेत. त्यातनं एक जर आपण कमी केला तर पॉइंट्स किती घ्यावे लागणार आहेत? 4 पॉइंट्स घ्यावे लागणार आहेत. सेम लाईक दॅट हिअर आपण 0 घेतलं. परत युनिट डिस्टन्स वर पॉझिटिव्ह साइडला 1 2 घेऊ, निगेटिव्ह साइडला -1 -2 घेऊ. हे मी इथं युनिट डिस्टन्सचे पॉइंट्स घेतोय 1 2. हे निगेटिव्ह साइडचे -1 -2. हे निगेटिव्ह साइडचे झाले. बघा डिनॉमिनेटर सगळ्याचा सेम आहे का? 5. म्हणून मग तिथं पॉइंट्स किती घ्यायचे? 4 पॉइंट्स घ्यायचे. सेम डिस्टन्स दिला असं म्हणजे 0 to 1 मध्ये आता मी 4 पॉइंट घेणार आहे. पहा 1 2 3 4. 4 पॉइंट्स घेतल्यामुळं त्याचे 5 पार्ट्स झाले. 5 पार्ट्स बघा कसे कसे 1 2 3 4 5 पार्ट झाले. तसंच आता इथं परत 4 पॉइंट्स घ्यायचे. 1 2 3 4. परत त्याचे 5 पार्ट्स झाले. जेवढे पार्ट्स करायचे त्यापेक्षा एक न कमी पॉइंट्स त्याच्यात घ्यायचे. निगेटिव्ह साईडला सेम लाईक दॅट 1 2 3 4. सेम लाईक दॅट 1 2 3 4. इथं पहिल्या पॉइंटला हे 0च्या पॉझिटिव्ह साईडला पहिल्या पॉइंटला डिवायडेड बाय 2 पार्ट्स घेतल्यामुळे आपण 1/2 2/2 3/2 म्हणालो. आता आपण 5 पार्ट्स केलेत म्हणून मग 0च्या पुढचा हा पहिला पार्ट असेल 1/5. आपल्याला तिथं डिनोट करायचं 7/5. मग लुक हा, दिस इज 1/5 2/5 3/4/5 6/7/5. हे 7/5 नंबर डिनोट केला आपण. देन निगेटिव्ह साईडला -2/5. हे 0च्या ह्या साईडला बघा -1/5 -2/5 -3 -4. हिअर इज -4/5. हे झाले नंबर्स डिनोट. त्याच्यावर केलं काय आपण? युनिट प्लेस वरचे हे पॉइंट्स घेतले आणि डिवायडेड बाय 5 असल्यामुळे मुळे त्यातून एक कमी 4 पॉइंट्स घेतले युनिट प्लेस वर 0 to 1 मध्ये आणि मग हे 4 पॉइंट्स घेतल्यामुळे तिथं 5 पार्ट्स झाले. आणि पहिल्या पार्ट पासून आपण स्टार्ट केलं 1/5 2/5 3/5 सो ऑन. ओके, नाउ द थर्ड एक्झाम्पल, डिवायडेड बाय 8 इज देअर. मग डिवायडेड बाय 8 असल्यामुळं आता युनिट प्लेसचे 8 पार्ट्स करावे लागणार आहेत. मग पॉइंट्स किती घ्यावे लागतील? 7 पॉइंट्स घ्यावे लागतील. सो सेम ॲज हिअर तुम्ही इकडं 0 घेऊ शकता. पॉझिटिव्ह साईडला 1. आता बघा मी युनिट प्लेस पॉझिटिव्ह साईडला 1 2 सेम युनिट डिस्टन्स घेऊ लागलो मी. आणि निगेटिव्ह साईड ओनली -1. फक्त इथं -1च का घेतलंय ते तुम्हाला नंतर कळेल. -2 पर्यंत जायची गरज नाही. नाउ हिअर 8
parts we have to do. So 7 points we have to take. मग ह्या साईडला 7 पॉइंट सेम डिस्टन्स वर 1 2 3 4 5 6 7 सेम लाईक दॅट 1 2 3 4 5 6 7 निगेटिव्ह साईडला सेम लाईक दॅट 1 2 3 4 5 6 7 एक सेम डिस्टन्स येईल असं घ्यायचं किंवा तुम्ही स्केलनं मोजून घेऊ शकता. तुमचं तुम्ही काय ठरवायचं ते बघा. आता पॉझिटिव्ह साईडला 8 पार्ट्स झालेत. सो दिस पॉझिटिव्ह साईड 1/8. आपल्याला 11/8 डिनोट करायचंय. 1/2 3 4 5 6 7 8 9 10 11/8. इथं झालं 11/8. निगेटिव्ह साईडला -5/8 डिनोट करायचंय. This -1, -2, -1/8, -2, -3, -4, -5/8. हे दोन्ही नंबर्स आपण इथं डिनोट केले. सेम लाईक तिथं आता डिवायडेड बाय 10 आहे तर युनिट प्लेसचे 10 पार्ट्स करावे लागतील. 10 पार्ट्स करायचे तर त्याचे 9 पॉइंट्स घ्यावे लागतील. एक न कमी. हिअर 0, this 1, this side -1. 9 points घ्यायचेत बघा. Here 1 2 3 4 5 6 7 8 9. मी थोडं 1 या साईडला घेतो आता. हे 1 परत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इकडे असेल आपला 2 त्याच्या पुढं. दिस निगेटिव्ह साईडला दिस 1 2 3 4 5 6 7 8 9 हे इथं 10 ला -1 इकडे शिफ्ट करतो मी आता. ओके. आता पॉझिटिव्ह साईडला बघा. पॉझिटिव्ह साईडला दिस 1/13 सॉरी 1/10 आपल्याला 13/10 डिनोट करायचंय. This 1/10, this 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. This is 13/10. आणि निगेटिव्ह साईडला -13. This 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे वाढवावं लागेल इकडं. That's this side. This 11, 12, 13, 14, 15, 16, 17. This is -17/10. या पद्धतीने आपल्याला नंबर लाईनवर ते नंबर्स डिनोट कर. सेकंड क्वेश्चन बघा आता. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. ही नंबर लाईन दिलेली आहे. अगोदर काय क्वेश्चन्स विचारले ते आपण बघू म्हणजे आपल्याला त्या नंबर लाईनचं ऑब्झर्वेशन वगैरे करायचं कळेल. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. ह्या पॉइंट बी च्या ठिकाणी इथं कोणता नंबर येणार आहे ते आपल्याला सांगायचंय. विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 इंटिजर 3/4. याला आपण रीड आउट करतो 1 इंटिजर 3/4. इथं लिहिलंय पहा मी 1 इंटिजर 3/4 मीन्स दिस 4 1s are 4. 4चा आणि 1चा गुणाकार करायचा आणि त्याच्यात 3 ऍड करायचं. 4 1s are 4 and 3 7/4. आणि परत म्हणलंय स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. मग बघा आता ह्याचा ऑब्झर्व केलं म्हणजे काय करायचंय. 0 to 1 मध्ये बघा किती पार्ट्स झालेत. 1 2 3 4 पार्ट्स झालेत. म्हणजे हे पहिला जो पॉइंट आहे तो 1/4 असेल. सो हिअर 1/4 आपल्याला बी बघायचंय. निगेटिव्ह साईडला सुद्धा सेम तसेच पार्ट आहेत. मग निगेटिव्ह साईडचा हा पहिला पार्ट म्हणजे -1/4. सो दिस -1/4 -2/4 -3/4 -4/4 -5 -6 -7 -8 -9 -10/4. मग पॉइंट बी काय डिनोट करते. सो पॉइंट बी
डिनोट्स -10/4. त्या -10/4 ला आपण कॅन्सल करून -5/2 सुद्धा बघा, 2 2 जा 4, 2 5 जा 10. दॅट मीन्स -5/2 असं पण लिहू शकतो. ओके, दिस पॉइंट बी डिनोट्स -10/4, दॅट इज -5/2 असं लिहू शकतो आपण. नाव सेकंड क्वेश्चन, विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 इंटिजर 3/4. मी आता सांगितलं याला 1 इंटिजर 3/4 याला होतंय 7/4. 7/4 म्हणजे पॉझिटिव्ह साईडला. पॉझिटिव्ह साईडला आपण काउंट करूयात बघा. 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5, 6, 7/4. म्हणजे 7/4 ला कोणता पॉइंट इंडिकेट करतंय? सी पॉइंट इंडिकेट करतंय. सो पॉइंट सी इंडिकेट्स 1 इंटिजर 3/4. हे त्याचा आन्सर झालं. नाव द लास्ट वन. द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2. दिस स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. आधी पॉइंट डी च्या ठिकाणी कुठला नंबर येते बघूयात. इकडं आहे आपला पॉइंट डी. इथपर्यंत आले 7/4. मग हे 8/4, 9/4, 10/4. हिअर 10/4 आणि 10/4 ला कॅन्सल करा बरं, काय येते बघा. फॉर 10/4, 2 2 जा 4, 2 5 जा 10 means 5/2. So yes, this statement is true. So statement is true. Here we have completed 1.1. In the next video आपण 1.2 बघूया.